नीट पेपरफुटी प्रकरणातल्या बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। शिवराज मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक रात्रभर चौकशीनंतर आज कोर्टात हजर केलं। सीबीआयनं अटक केल्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल। 2024चा नीटचा पेपर कसा गेला याबाबत मोटेगावकर व्हिडिओमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत असल्याचं समोर। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर। 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली। शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर जुना व्हिडिओ व्हायरल। झुकेगा नहीं साला असं म्हणत सोशल मीडियावरती रील व्हायरल। नीट पेपरफुटी प्रकरणी 3 विद्यार्थ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती। सीबीआय कार्यालयात आणखी 3 जण मास्क लावून चौकशीसाठी दाखल। लातूर आणि नांदेडमध्ये शिवराज मोटेगावकरच्या क्लासेस समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये बोर्डावरती काळं ऑइल टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोटेगावकर यांच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी केली आहे। नाशिक नीट पेपरफुटी प्रकरणी कोट्यवधींची डील झाल्याचा सीबीआयला संशय। नामांकित कोचिंग क्लास संचालकाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात। पालकांना थेट आरोपी शुभमचा रेफरन्स दिल्याची धक्कादायक माहिती। शिवराज मोटेगावकर यानं पेपर आपल्या मुलासाठी फोडल्याचा संशय। त्याचा मुलगा 12वीला असल्याची माहिती। कोचिंग क्लास चालवत असला तरी मोटेगावकरनं मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी आग्रह धरला, सूत्रांची माहिती। प्रल्हाद कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या माध्यमातून मोटेगावकरचं नाव समोर। लातूरमध्ये सीबीआयनं चौकशी करत मोटेगावकरचा मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेतला। मोटेगावकरनं डिलीट केलेला डेटा रिकव्हर केल्यानंतर मोबाईल घेण्याच्या बहाण्यानं त्याला अटक। तर नीट प्रकरणातलेच अपडेट बघूया टॉप 9 मध्ये। तर मनीषा मांढरे निलंबनाची कारवाई तिच्यावरती केलेली आहे। कॉलेजचा प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य निवेदिता एकबोटेंची प्रतिक्रिया। सीबीआयला जी लागेल ती मदत करणार, एकबोटेंची माहिती। सीबीआय तपासात मनीषा वाघमारेचा थेट एनटीए अधिकाऱ्यांशी संपर्क उघड। एनटीए अधिकाऱ्यांकडून मनीषा वाघमारेला परीक्षेच्या 6 दिवसांपूर्वी प्रश्नपत्रिका मिळाल्या। पीव्ही कुलकर्णीनं वाघमारेची एनटीए अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल। आरजेडी खासदार सुधाकर सिंह याची सुप्रीम कोर्टात याचिका। नीट यूजी परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेण्याची मागणी। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न कॉलेजचा मोठा निर्णय। सीबीआयच्या अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा मांढरेचं निलंबन। मनीषा मांढरे 24 वर्षांपासून मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापक। पुण्यामध्ये एनएसयूआयचं मॉडर्न महाविद्यालयाबाहेर आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या विरोधात एनएसयूआयचं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 12वीमध्ये सामान्य कामगिरी करणारे सीईटीमध्ये 100% कसे काय मिळवू शकतात? सचिन सावंतांचा सवाल। चंद्रकांत पाटलांचं यावरती काय मत आहे? महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं, सचिन सावंत यांचं वक्तव्य। नीट पेपरफुटी विरोधात नांदेडमध्ये छावा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आंदोलन। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीव्ही कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकरांच्या फोटोला काळं फासलं। खासगी कोचिंग क्लासेसना शिक्षणाचा बाजार उठवल्याचा आंदोलकांचा आरोप। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज बाहेर निषेध नोंदवणाऱ्या एनएसयूआयच्या आंदोलकांची धरपकड। याच कॉलेजची प्राध्यापिका आणि नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेचा निषेध। मॉडर्न कॉलेजवरती कारवाईसह केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसच्या बोर्डाला एमआयएमनं काळं फासलं। मोटेगावकरच्या अटकेनंतर एमआयएम देखील आक्रमक। तेलाचा भडका उडालाय, महागाईचा देखील आगडो मुसळलाय। या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिक वाढल्या आहेत। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $111.5 इराण विरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक। आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळला। सेन्सेक्समध्ये 900 अंकांची घसरण। आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम। डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 96.33 वरनं 96.17 वरती गेला। महागाई वाढण्याचा धोका। आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळला। सेन्सेक्समध्ये 900 अंकांची घसरण। आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम। एसटीच्या तिकीट दरात 31 मेपर्यंत कोणतीही वाढ नाही। मात्र केंद्र आणि राज्यानं कोणतीही मदत न केल्यास भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती।
उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यामुळे भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ. टोमॅटोचा दर 30 रुपयांवरून 50 रुपयांवर. शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले. अमरावतीत कापसाचे दर प्रति क्विंटल 9,500 ते 10,000 रुपयांपर्यंत. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी कापूस 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल विकला. वाढलेल्या कापसाच्या दराचा व्यापाऱ्यांनाच फायदा, शेतकऱ्यांना नाही. आता टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमात ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे. अरविंद सावंत नाशकात असताना वाजे शिंदेंच्या कार्यक्रमाला उपस्थित. वाजेंच्या हस्ते उपमहापौर विलास शिंदेंच्या सभागृहाचं उद्घाटन. ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली शिंदेंची भेट. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर आष्टीकरांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या. गेल्या 2 वर्षात 20 ते 25 वेळा शिंदेंना भेटलो, मात्र ठाकरेंची साथ सोडणार नाही, टीव्ही 9 कडे केलं स्पष्ट. राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार. सूत्रांची माहिती. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत फोनवरनं संवाद. आठवड्याभरात पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करणार. नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरनं पक्षात नाराजीचा सूर. आमदारांच्या एका गटाकडनं तटकरे आणि पटेलांचं समर्थन, तर दुसऱ्या गटाकडनं पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांचं समर्थन. सूत्रांची माहिती. तटकरे आणि पटेलांनी पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त केल्यामुळे एनसीपी आमदारांमध्ये संभ्रम. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवारांचं समर्थन असल्यामुळे पक्षात 2 गट. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी पक्षच पवारांचा. आम्ही सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी. आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांना आमच्या पक्षाचं राष्ट्रीय प्रवक्ते करावं अशी मागणी करणार. आमदार सुनील शेळकेंचा रोहित पवारांना टोला. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीत 16 जागांपैकी रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार. मात्र राष्ट्रवादीला जागा देण्यास शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विरोध. अनिकेत तटकरे विधान परिषद निवडणूक लढवण्याची दाट शक्यता. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बोलत राहणार. पक्षचिन्हाच्या सुनावणीवरती संजय राऊतांचं विधान. माध्यमांमधल्या वक्तव्यांबद्दल 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावलं होतं. संजय राऊतांनी आपल्या पक्षाची जनतेनं कशी वाट लावली याकडे लक्ष द्या. न्यायव्यवस्थेवरती टीका करणं बंद करा. संजय राऊतांनी केलेल्या न्यायव्यवस्थेवरील टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर. आता टॉप 9 मोठ्या घडामोडी बघूयात. महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा. 16 स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणाऱ्या जागांसाठी निवडणुकींची घोषणा. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. एका पोटनिवडणुकीची घोषणा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती. तर शिवसेनेच्या भावना गवळी आणि एनसीपीचे रामराजे नाईक निंबाळकर तीनही अधिवेशनात एकदाही उपस्थित नव्हते. पत्र लिहून देश सुरक्षित ठेवता येत नाही. बारामतीच्या पठ्ठ्यानं मोदींना लांबलचक पत्र लिहित सल्ला दिला. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरनं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला. फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांची डिजिटल क्रांती. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. 1 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडनं ई पीक पाहणी अॅप डाऊनलोड. तर तब्बल 70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी स्वतःचा पीक पेरा स्वतः नोंदवल्याची माहिती. मालेगावात अपर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ. वर्षानुवर्ष नदीत रक्त मिश्रित पाणी सोडलं जात असल्याच्या मुद्द्यावरून संबंधित विभाग, सामाजिक कार्यकर्ते आणि याचिकाकर्त्यांची बैठक ऑन कॅमेरा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केल्यामुळे गोंधळ. अंबरनाथमध्ये शिवसेना भाजप युतीवरती शिक्कामोर्तब. अंबरनाथ पालिकेत निवडणुकीतील विरोधी सोबत असल्यामुळे पालिकाच विरोधक मुक्त झाल्यामुळे सर्वच जण आता सत्तेत सोबती असल्याचं चित्र. बोंधू खरात आणि नामकरण आवारेची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी. कायदेशीर प्रक्रिया करून कारागृहामध्ये रवानगी. खरातचा उद्या सकाळी ईडी ताबा घेणार. त्याला मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करणार. उद्या सकाळी नाशिकमधनं खरातला घेऊन अधिकारी मुंबईकडे निघणार. बोंधू अशोक खरातनं बेनामी खात्यातनं 3 महिन्यात 52 कोटी रुपये काढले. बांधकाम व्यावसायिक जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पैसे काढल्याची माहिती. ब्लॅक मनी व्हाईट करून विदेशात पळण्याचा प्लान होता. बोंधू खरातनं 59 कोटी खात्यातनं विड्रॉ केले होते. सगळी खाती भक्तांच्या नावे होती. 2-2 लाख प्रत्येकी खात्यामध्ये ठेवण्यात आले. डिसेंबर ते मार्च दरम्यान हे सगळे पैसे ट्रान्सफर केले. पतसंस्थांवरती लक्ष ठेवायला हवं होतं. अंजली दमानी यांचा दावा.